इथे उपस्थित सर्वांना मी जय भीम करतो आणि आपला धम्मध्वज इथे लावण्यासाठी हिंमत दाखवली, या सर्वांसाठी मी आपल्या सर्वांना परत एकदा जय भीम करतो। दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट की आपण सर्वांनी एकजूट राहिलेलं गरजेचं आहे आणि या धम्मध्वजाच्या वतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हे कळलं असेल की चळवळ ताकदवान ठेवणं, चळवळ जिवंत ठेवणं आणि आपण हे सर्वांनी हे तुम्हाला कळलं असेल। दुसऱ्या बाजूला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की अशा ठिकाणी येऊन राजकीय बोलू नये, पण तुमचा जो ध्वज काढलाय तो कोणत्या भारताच्या बाहेरच्या अतिरेक्यांनी नाही काढलाय, तर तो इकडच्याच राजकारण्यांनी काढलाय, हे समजून घ्या। म्हणून मी जे बोलणार आहे ते राजकीयच बोलणार आहे आणि म्हणून मी एक गोष्ट म्हणतो की आपल्या विचारांचे पक्ष, आपली संघटना, बाबासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांचा पक्ष हा आपल्याला मजबूत केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही। एक प्रसंग आहे, कोणताही अन्याय अत्याचार हो, कोणत्याही विहाराचा मुद्दा असो, कोणत्याही समाजाचा मुद्दा असो किंवा आपल्या ध्वजाचा मुद्दा असो, आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, ताकदीने राहायला पाहिजे। जर आपण एकजूट राहिलो तर कोणताही समाजाचा दलाल आपल्याला काहीही करू शकणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी समजून घ्या की ज्या लोकांनी इकडे प्रॉब्लेम्स निर्माण केले ते कोणते मनुवादी नव्हते, कोणते परके नव्हते, तर ते आपल्यातलेच काही दलाल समाजाला विकायला निघालेले आणि चळवळीला विकायला निघालेले भडवे होते, हे आपण सर्वांनी आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडायची आहे की ज्या लोकांनी इकडे हिम्मत करून परत ध्वज लावायचा प्रयत्न केला त्यांना इकडच्या गावगुंड्यांनी धमकी दिली। इकडच्या नागरिकांनी अख्ख्या नांदेडला हे दाखवून दिले की लोहा मधली आंबेडकर आधी चळवळ ही अजून झोपलेली नाही, ही जागी आहेत आणि ताकदीने ऍक्टिव्हली एकत्र येतात समाजावरती जेव्हा अन्याय अत्याचार होतो। याच्याच लोकांना समजलंय की दलालांना निवडून दिलं की काय होतं, आता लोहाचीच लोक या दलालांना रस्त्यावरती आणण्याशिवाय थांबणार नाही, चालूच राहील। आणि एका बाजूला जसं रस्त्यावरचं आंदोलन चालू राहतं तसं दुसऱ्या बाजूला कायदेशीर आंदोलन आणि लढाई चालूच राहील। मला राहुल कोकरे, मी आंबेडकरी चळवळीची एक ज्येष्ठ कार्यकर्ती आहे आणि बहुजन समाजातील सर्वच नेत्यांना प्रथमतः अभिवादन करून मी माझ्या दोन शब्दांना सुरुवात करते। आज आपल्या इथे लोहा येथे जायकवाडी येथे असं प्रकरण झालेलं आहे की काही समाजकंटकांनी हा जो पंचशील ध्वज आहे हा उखडून फेकलेला होता, काढलेला होता आणि त्या दलालांना धडा शिकवण्यासाठी म्हणून पुन्हा पंचशील दादा कांबळे आणि सर्व लोह्यातील नागरिकांनी आणि सर्व दलित वस्तीच्या लोकांनी हा ध्वज पुन्हा इथे फडकवलेला आहे आणि त्याचा आम्हाला सर्व समाजाला गर्व आहे। त्याबद्दल सगळ्यांच्या मदतीने आम्ही पंचशील दादा आणि सर्व एकत्र मिळून दादांच्या पाठीमागे राहून सर्वजण एकत्र होऊन त्यांना बळ देऊन आम्ही ही चळवळ आणखी पुढे नेणार आहोत। जय भीम। ढवळे माणिक मल्हारी, राहणार कुरळा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। या विश्वशांती बुद्ध विहाराच्या नियोजित जागेवर ज्या भूमाफियांनी या ठिकाणी जो आमचा पंचशील ध्वज होता तो उखडण्याचं काम केलेलं आहे, या संदर्भामध्ये ज्यावेळेस ध्वजाची या ठिकाणी त्यांनी नासधूस केली त्यावेळेस आम्ही या ठिकाणी 23 जूनला जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी उभारला गेला। त्यातून या ठिकाणी समाजाने जी एकता दाखवली ती या ठिकाणी अतुलनीय होती। त्या संदर्भातच या ठिकाणी पुन्हा बैठका तहसीलमध्ये घेण्यात आल्या। तहसीलदारांच्याही या ठिकाणी कानावर घालण्यात आलं की ही जी जागा आहे ही जागा या विश्वशांती बुद्ध विहाराची नियोजित जागा आहे आणि या नियोजित जागेवर या ठिकाणी बुद्ध विहार होणं अपेक्षित आहे, असं या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत त्या सर्वांनी तहसीलदारांना पण सुनावलेलं आहे। आणि या जागेचा जे नगर परिषदेला 47 नंबरचा उतारा ती सुद्धा अस्तित्वात होता, पण यांनी नंतर या ठिकाणी तो त्याची खोडाखोड केलेली आहे आणि तो उतारा त्या रजिस्टरवरून गायब केलेला आहे। आणि यापुढे आता मी या आताच्या पुढच्या लढ्याबाबतीत बोलतो की हा लढा आता या ठिकाणी थांबणार नाही। या ठिकाणी जे आमचं श्रद्धास्थान आहे राजगृह, त्या राजगृहाच्या तिन्ही पिढ्या या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत। या ठिकाणी महाउपासिका मीराताई आंबेडकर
यांचेही या कार्यक्रम या नियोजनस्थळी झालेले आहेत. त्याचबरोबर काल आनंदराज आंबेडकर साहेब येऊनही या ठिकाणी या पंचशील ध्वजाला त्यांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे. आणि आज जे राजगृहाचे युवराज आहेत, आम्हा सर्व तरुणांचं जे आयकॉन आहे आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी सुद्धा या ठिकाणी या निळ्या ध्वजाला सलामी दिलेली आहे. आणि हा या ठिकाणी आमचा जो लढा आहे तो अतिशय या ठिकाणी तीव्र स्वरूपामध्ये असणार आहे. आता ही कसल्याही प्रकारे शासन प्रशासनाला गय केली जाणार नाही आणि शासन प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी धमकी देऊ नये. आम्ही प्रत्येक धमकीला सामोरं जायला तयार आहे. जर या ठिकाणी कोणाला वाटत असेल आम्ही चुकीचं काही केलंय, त्यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जावं आणि आमच्यावर गुन्हे दाखल करावेत. या ठिकाणी आम्ही रितसर जी आमची बाजू आहे ती आम्ही कोर्टामध्ये मांडण्यास तयार आहोत. तहसीलदार हे पूर्ण या ठिकाणी जे राजकीय हस्तक आहे तो राजकीय हस्तक झालेला आहे असं मी या ठिकाणी ऑन कॅमेरा सांगतो. जे आमचं या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट क्लिअर असताना ते त्यांची बाजू धरून सांगतायत, म्हणजे या ठिकाणी आमचं हे तहसील प्रशासन नाही. आम्हाला या ठिकाणी आमचा जो विश्वास आहे तो आमच्या समाजावर विश्वास आहे आणि आमचा हा समाजाचा लढा आम्ही पूर्णत्वास नेल्याशिवाय या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि लोहा तालुक्यातील तसेच इकडे नांदेड भागातील सर्व भीमसैनिक बौद्ध उपासक उपासिका या लढ्यामध्ये सामील आहेत. या ध्वजाचं रक्षण आणि संरक्षण करणं हे सामाजिक जबाबदारी एक समाज म्हणून आमची आहे आणि आम्ही ती आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा या ठिकाणी आम्ही त्या ध्वजाचं संरक्षण करणार आहोत. कोणाला एवढंच आवाहन करतो, तुम्ही आता या ठिकाणी आमचा अंत पाहू नका. जे काही आहे ते या ठिकाणी जी आमची मूळ जागा आहे आम्ही त्या मूळ जागेवर आहोत. कुठेही आम्ही अतिक्रमण केलेलं नाही आणि आमचा जो या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहाराचं बांधकाम जे आहे ते आमचं आम्हाला करू द्यावं. या ठिकाणी आमच्या आड कोणी येऊ नये असंच या ठिकाणी प्रशासनाला आवाहन करतो. ही सुरुवात 1985 पासूनच नियोजित अशी विश्वशांती बुद्ध विहाराचं त्या नावानं उतारा आहे नगर परिषदला आणि इथं विश्वशांती बुद्ध विहार होणं हेच अपेक्षित आहे. दादा आंबेडकर तुम आगे बढ़ो, पंचशील ध्वजाचा, पंचशील ध्वजाचा, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. आंबेडकर 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 पंचशील ध्वजाचा पंचशील दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा आंबेडकर तुम आगे बढ़ो. जय 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 भीम, जय 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 भीम. पंचशील धम्म ध्वजाचा, पंचशील धम्म ध्वजाचा, निळ्या ध्वजाचा, निळ्या ध्वजाचा. जय 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 भीम, बहुजन आघाडीचा